हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज केक अँड कुकिंग। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाव किलोच्या स्ट्रॉबेरी केकची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। या केकसाठी मी 90 ग्रॅम प्रीमिक्स म्हणजेच 200 ml च्या कपने पाव कप प्रीमिक्स घ्यायचे आहे। 5 ग्रॅम म्हणजेच अर्धा टेबलस्पून तेल व 50 ते 60 ग्रॅम पाणी म्हणजेच 1/4 कप पाणी घ्यायचे आहे। हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिट बॅटर चांगले एकजीव करून घ्यायचे आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार इसेन्स किंवा कलरसुद्धा ॲड करू शकता। बॅटर चांगले एकजीव झाल्यानंतर ग्रीस केलेल्या केक टिनमध्ये बॅटर ट्रान्सफर करून घ्यायचे आहे। मी येथे 5 इंचीचं केक टिन वापरला आहे। केक टिन टॅप करून प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे व हा केक 15 मिनिटे मीडियमपेक्षा कमी गॅस फ्लेमवर बेक करून घ्यायचा आहे। 15 मिनिटानंतर केक चेक करून घेऊया। टूथपिक क्लीन निघाली आहे, म्हणजेच आपला केक छान बेक झाला आहे। थोडा ओव्हरबेक झालेला दिसतोय केक इथे। शुगर सिरपसाठी 18 ग्रॅम पिठी साखर व 36 ग्रॅम पाणी घेऊन शुगर सिरप बनवून घ्यायचे आहे। पाव किलो केकसाठी 120 ते 150 ग्रॅम व्हिप क्रीम घेऊन तिला बीट करून घ्यायचे आहे। व्हिप क्रीम नेहमी थंड व पातळ असावी। क्रीम बीट करून झाल्यानंतर मी केक लगेचच आयसिंगसाठी घेत असते। केक पूर्णपणे थंड झाल्यावरच टिनमधून काढायचा आहे। या केक स्पॉन्जचे आपण वजन करून घेऊया। हा केक स्पॉन्ज 130 ग्रॅमचा आहे। आयसिंग केल्यानंतर तो 270 ते 290 ग्रॅम इतका होईल। स्पॉन्जला थोडा डोम शेप आला आहे। तो डोम शेप काढून या केकचे 2 लेयर तयार करून घेत आहे। टर्न टेबल क्लीन करून घ्यायचा। केक बोर्ड ठेवून त्याला थोडी व्हिप क्रीम लावायची आहे। त्यावर केकची पहिली लेयर ठेवून शुगर सिरप लावून घेऊया। शुगर सिरप लावून झाल्यावर व्हिप क्रीमची लेयर द्यायची आहे। पायपिंग बॅगमुळे खूप इझी जाते व्हिप क्रीम लावायला। व्हिप क्रीम एकसारखी करून झाल्यानंतर त्यावर क्रश लावायचा आहे। तुम्ही क्रश क्रीममध्ये मिक्स करून सुद्धा लावू शकता। यावर दुसरी लेयर अशा पद्धतीने उलटी करून ठेवायची आहे। क्रम कोटिंगसाठी थोडी व्हिप क्रीम लावून घेत आहे। वरच्या लेयरला शुगर सिरप लावायचे राहिले होते, ते शुगर सिरप लावून घेत आहे व क्रम कोटिंगसाठी थोडी व्हिप क्रीम लावून घेतली आहे। पॅलेट नाईफचा वापर करून क्रीम एकसारखी करून घ्यायची आहे। क्रम कोटिंगसाठी जास्त प्रमाणात व्हिप क्रीम लावायची काहीच गरज नाही आहे। फायनल फिनिशिंग करता व्हिप क्रीमची एक लेयर देऊन घ्यायची आहे। वरच्या साईडची व्हिप क्रीम पॅलेट नाईफचा वापर करून एकसारखी करून घेत आहे। साईडची व्हिप क्रीम स्क्रॅपरचा उपयोग करून एकसारखी करून घ्यायची आहे। स्क्रॅपर 90 डिग्रीमध्ये पकडायचा आहे व टर्न टेबल 5 ते 6 वेळेस फिरवायचा आहे। झिगझॅग स्क्रॅपरचा वापर करून साईडला डिझाईन करून घेतली आहे। डिझाईन करता इथे मी न्यूट्रल जेलचा वापर करत आहे। 2 चमचे न्यूट्रल जेल आहे। त्यात थोडे पाणी टाकून पातळ बनवायचे आहे। न्यूट्रल जेल जास्त घट्ट असले तर ते पसरत नाही लवकर, त्यामुळे त्यात पाणी टाकायची गरज पडते। इथे मी 1 ड्रॉप जेल कलरचा ॲड केला आहे। तुम्ही लिक्विड किंवा जेल कुठलाही कलर ॲड करू शकता। जेल थोडे घट्ट वाटत आहे, त्यामुळे त्यात अजून थोडे पाणी ॲड केले आहे। जेलची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारची थोडी रणी हवी आहे। पायपिंग बॅगमध्ये जेल भरून केकवर अशा पद्धतीने मी पसरवून घेत आहे। यानंतर एका स्क्रॅपरचा वापर करून किंवा कार्डचा वापर करून जेल एकसारखे पसरवून घ्यायचे आहे।
जेल थोडे पातळ असल्यामुळे लगेच पसरत आहे. जेल जर घट्ट झाले तर ते लवकर पसरणार नाही, त्यामुळे ते थोडेसे पातळच ठेवायचे आहे. साईडनेही अशा प्रकारे ड्रिपिंग करून घेत आहे. तुम्हाला जसे छोटे मोठे ज्या प्रकारचे ड्रॉप हवे असतील त्या प्रकारे ड्रिपिंग करून घ्यायचे आहे केकवर. ड्रॉप जर छोटे वाटत असेल तर त्यावर परत एकदा न्यूट्रल जेलने ड्रिपिंग करून घ्यायचे आहे. चॉकलेट गनाशचा वापर करून अशा प्रकारे डिझाईन करून घेत आहे. हे माझ्याकडे उरलेले काही चॉकलेट गनाश होते आधीचे, त्याचाच यूज मी इथे केला आहे. टूथपिकचा वापर करून अशा प्रकारे डिझाईन करून घेत आहे. तुमच्याकडे गनाश नसेल तर तुम्ही न्यूट्रल जेलमध्ये डार्क ब्राऊन कलर ॲड करू शकता व अशा प्रकारे डिझाईन करू शकता. सुंदर अशी डिझाईन तयार झाली आहे केकवर. हा केक वजनी 332 ग्रॅम झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व कमेंट नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.